लक्षात घेतले तर राणे भाजपमध्ये आणि भुजबळ सेनेत गेल्याचं चित्र दिसलं तर आश्चर्य वाटायला नको। राणे भुजबळांचं बंड म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात होऊ घातलेल्या सत्ता बदलाचाच हा एक संकेत आहे असं मानायचं का? मुख्यमंत्री होण्यासाठी 2005 साली नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले। मात्र मागील 9 वर्ष काँग्रेसने त्यांना संधी दिली नाही आणि त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये। क्षमता असूनही डावलला जात आहे ही राणेंमधील भावना आता वाढीस लागले आणि त्याचा स्फोट आता होताना दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। तर आपण बघितलं नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या काय चाललेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणे आता काय भूमिका घेणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे। नारायण राणे महायुतीतल्या एखाद्या पक्षामध्ये जाऊ शकतील का? त्यामुळे महायुतीची ताकद वाढेल का? नारायण राणेंची सध्याची ताकद नेमकी किती आहे? त्याचा महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर त्यांच्या निर्णयाचा नेमका किती परिणाम होऊ शकतो या सगळ्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत राणेंचा नाराजीनामा या खास कार्यक्रमात। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्या शेजारी आहेत आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार अभय देशपांडे। त्यांच्या शेजारी आहेत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन। त्याचबरोबर ज्यांनी ही बातमी सर्वप्रथम महाराष्ट्रासमोर आणली ते झी 24 तासचे प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत। आणि काही वेळातच भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश बापट काही वेळातच पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया दीपक भातुसे यांच्यापासून। दीपक, सगळ्यात पहिल्यांदा राणे बंडाच्या पवित्र्यात आहेत ही बातमी तुम्ही समोर आणलेली होती। यापूर्वी काही दिवसांपूर्वी सुद्धा राणेंनी असाच पवित्रा घेतलेला होता आणि त्यानंतर मधल्या काही घटना घडामोडींमुळे आता पुन्हा एकदा हा बंडाचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे आणि आता सोमवारी ते काहीतरी महत्त्वाची घोषणा करणार आहेत। नेमकं काय घडतंय? कशामुळे राणेंची अस्वस्थता आता टिपेला पोचली आहे? अमोल, प्रामुख्याने आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे सगळं नाट्य जे आहे ते सुरू झालं। आपण नाट्य अशासाठी म्हणतोय कारण याच्या घडामोडी ज्या घडत गेल्या त्या सगळ्या नाट्यमयरित्या होत्या। लोकसभा निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागला 16 मेला त्याच दिवशी पराभवाची जबाबदारी आपल्या मुलाच्या पराभवाची निलेश राणे यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राणेंनी राजीनामा दिला। मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा स्वीकारला नाही, परंतु त्याच्यानंतर राणे राजीनामा जरी स्वीकारला नसला तरी राणेंची नाराजी दूर झाली नव्हती। सलग 3 कॅबिनेटच्या बैठका झाल्या, एकाही कॅबिनेटला राणे गेलेले नाहीत, तिन्ही कॅबिनेटला त्यांनी दांडी मारली। राणेंची ही नाराजी लक्षात घेता विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनातच मुख्यमंत्र्यांनी जवळपास 2 तास चर्चा केली राणेंशी। या चर्चेतही राणेंची नाराजी दूर झालेली दिसली नाही, पण राणे काहीशे थंड झाले आणि हे कदाचित राणे पूर्ण शांत झालेत की काय असं वातावरण असताना आता पुन्हा राणेंनी आपली पुढची भूमिका ठरवलेली आहे। या दरम्यानच्या काळात राणेंनी आपल्या समर्थकांशी चर्चा केली, पुढे काय करायला हवं, पक्ष स्थापन करायचा, वेगळ्या पक्षात जायचं की काँग्रेसमध्येच राहून आपली नाराजी प्रकट करायची, या सगळ्या चर्चा त्यांनी आपल्या समर्थकांशी केल्या। आणि आता राणे या निर्णयात पर्यंत येऊन पोहोचले आहेत की सोमवारी ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत आणि काँग्रेसमध्ये आपण नाराज आहोत हे या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ते जाहीर करतील। आणि सोमवार नंतर पुढील आपलं काय पाऊल असेल तर साधारणतः 4 ते 5 दिवसात राणेंची त्याच्या पुढची भूमिका जाहीर होईल। मग ते स्वतःचा पक्ष काढतायत, काँग्रेसमध्येच राहतायत की भाजपमध्ये जात आहेत, कारण शिवसेनेमध्ये जाणार नाही हे स्पष्ट आहे। त्यामुळे या 3 पर्यायांपैकी राणे कुठला पर्याय निवडतात ते सोमवारी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढच्या 3-4 दिवसात आपल्याला स्पष्ट होईल। बिलकुल। डॉक्टर रत्नाकर महाजन, नारायण राणे नाराज आहेत आणि ते बंडाच्या पवित्र्यात आहेत, ही मुळात काँग्रेससाठी बातमी आहे का? आणि नारायण राणेंची नाराजी ही व्हॅलिड आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, ही काँग्रेससाठी बातमी आहे का नाही कोणास ठाऊक, पण ही एकूण बातमी आहे एवढं खरं। त्याचं कारण असं की बातमी म्हणजे काय, एक तर घडलेली घटना लोकांसमोर आणायची त्याला बातमी म्हणतात, किंवा थोड्याच दिवसात अमुक अमुक घडणार आहे याला सुद्धा बातमी असं म्हणतात। या अर्थानं ही बातमी असू शकते, पण मूळ मुद्दा असा आहे की आज जी काही माहिती हाती आली आहे त्यानुसार नारायण राणे हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असं म्हणाले असं आम्ही ऐकतो। पण त्याचबरोबर ते असंही म्हणाल्याचं ऐकतो की मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही। याचा अर्थ असा की काँग्रेस पक्षातच राहून पण मंत्रिपदावर न राहता, मंत्रिपदाची बंधनं न स्वीकारता पक्ष संघटनेसाठी आणि निवडणुकीच्या काळामध्ये संबंध महाराष्ट्रभर काँग्रेसच्या प्रचारासाठी फिरण्याचा त्यांचा इरादा आहे असं आज तरी आमचं मत आहे। बिलकुल। जी कारणं नारायण राणेंच्या नाराजीची समोर येत आहेत, ज्यातल्या काही कारणांचा दीपकने सुद्धा आता उल्लेख केला, ती कारणं किती व्हॅलिड आहेत असं तुम्हाला वाटतं?
नाही, त्याच्या व्हॅलिडिटी किंवा इनव्हॅलिडिटीबद्दल जजमेंट देणं फार अवघड आहे. पण एक नक्की की लोकसभा निवडणुकांच्या नंतर आपल्या मुलाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता. एका अर्थानं ही त्यांची नैतिक कृती होती. पण त्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा राजीनामा स्वीकारणार नाही असं सांगितलं आणि त्यांनी तो राजीनामा मागे घेतला. याचा अर्थ असा की काँग्रेस सोडून इतरत्र काही पर्याय शोधण्याचा त्यांच्या मनात तेव्हाही विचार नव्हता आणि आजही तो असेल असं आम्हाला वाटत नाही. बिलकुल. आपल्याबरोबर सध्या गिरीश बापट सुद्धा आहेत, पुण्यातून ते या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. गिरीश बापट, स्वागत आपलं या चर्चेमध्ये. नारायण राणेंच्या पुढच्या भूमिकेविषयी जे अनेक सध्या अंदाज किंवा शक्यता समोर येत आहेत, त्यातली ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतील अशी सुद्धा एक शक्यता समोर येताना दिसते आहे. त्या दृष्टीने काही हालचाली भाजपमध्ये सुरू आहेत असं तुम्हाला जाणवतंय का? तसे काही संकेत मिळत आहेत का? या दृष्टीने महाराष्ट्राला तुम्ही थोडं एनरिच करू शकाल का? असं आहे की कोणी कुठल्या पक्षात जावं हे ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे आणि पक्षात कोणाला घ्यावं याचं पक्ष नेतृत्वाला स्वातंत्र्य आहे. भाजपमध्ये ते येतील का नाही याच्या संदर्भात मी आत्ता निर्णय सांगू शकत नाही, कारण आमच्याकडे वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेतला जातो. मुद्दा असा आहे की ज्या कारणासाठी राणे साहेबांनी शिवसेना सोडली आणि शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले, त्यावेळेला त्यांना मॅडमनी सांगितलं होतं की भविष्य काळामध्ये तुम्हाला राज्याचं मुख्यमंत्रीपद देऊ. मुख्यमंत्रीपद तर त्यांना मिळालं नाही. ते जाऊ द्या, ह्याच्या पलीकडे जाऊन एकेकाळचे युतीचे मुख्यमंत्री, शिवसेनेतले जुने कार्यकर्ते, कोकणात एक दबदबा असणारं व्यक्तिमत्व, ह्यांना काँग्रेस पक्षाने काय ट्रीटमेंट दिली हे आपण वृत्तपत्रातनं पाहतो आणि आम्ही विधानसभेतही पाहतो. आणि म्हणून असं काँग्रेसमध्ये बोलवून फसवण्याची काँग्रेसची संस्कृती आहे हे राण्यांना आधीच कळलं होतं, पण आता त्यांना नको झालं असणार आणि म्हणून आपली पूर्ण फसवणूक झाली. फसवणुकीच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की एखाद्याला एखादं पद मिळेल किंवा नाही मिळेल, राजकारणात सगळ्यांना सगळी पदं मिळतात असं नाही, पण जी सन्मानाची वागणूक त्यांना द्यायला पाहिजे होती ती सन्मानाची वागणूकही राण्यांना काँग्रेसमध्ये मिळाली नाही. हे काँग्रेस अंतर्गत झालं. युपीए सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असताना राष्ट्रवादीच्या आबांनी जाहीर सभेमध्ये नारायण राणेंबद्दल काय बोलले, अजितदादा काय बोलले, म्हणजे पक्षांतर्गत पण प्रॉब्लेम, युतीमध्ये पण प्रॉब्लेम. आणि मला असं वाटतं की एखादा माणूस वैतागून जातो या सगळ्यांनी. प्रामाणिकपणे ते काँग्रेसमध्ये गेले आणि भविष्य काळामध्ये काँग्रेसमध्ये कोणी याच्या पुढे असे जाऊन, आता डॉक्टर महाजनांचा अनुभव वेगळा आहे, त्यांना काहीच मिळालं नाही कारण त्यांना काही अपेक्षित नव्हतं, ते पक्षाचे सच्चे कार्यकर्ते आहेत. पण राणांचं असं नाही आहे, त्यांच्या मुलाची खासदारकी होती, ते आमदार आहेत, त्यांना मानणारा एक काँग्रेसमध्ये स्वतंत्र गट आहे. त्यांच्यातल्या एकाही माणसाला मंत्री 2 करतो म्हणलं होतं, एकालाही केलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की नारायण राणेंची मनस्थिती आत्ता चांगली नसावी, कारण सन्मानपूर्वक वागणूक देऊन शब्द पाळला नाही. आता असं आहे की आमची युती आहे, ते आमचे एकेकाळी नेतेच होते. मी असं कधी व्यक्तिगत पातळीवर म्हणत नाही की काँग्रेसमध्ये माणूस गेला की वाईट आणि आमच्यात आला की शहाणा. माणूस आपल्याच जागेवर असतो, आपण त्याला हे सगळं जोडतो. आणि त्यामुळे म्हणजे उद्धव ठाकरेंप्रमाणे तुम्ही शक्यता पूर्ण दरवाजे बंद केलेले नाही आहेत, सगळ्या शक्यता उघड आहेत आणि प्रत्येकाला कुठेही जायचं स्वातंत्र्य आहे अशी तुमची भूमिका आहे. अभय देशपांडेंकडे जायचंय, मात्र तुम्ही आता जो विवेचन केलं त्याच्यावर महाजनांना निश्चित टिप्पणी करायची असेल. नाही, ते काय ते असं म्हणाले की काँग्रेसनी शब्द दिला तो पाळला नाही, फसवणूक वगैरे. आता असं आहे की भारतीय जनता पक्षानं फसवणुकीचा आरोप काँग्रेसवर करावा याच्यासारखा दुसरा विनोद नाही. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील, पण आत्ता मी त्यात जात नाही कारण मला काही उखाळ्या पाखाळ्या काढायच्या नाहीत. मुळामध्ये या निवडणुकांच्या वेळेलाच अनेक उदाहरणं अशी आपल्याला बघायला मिळाली आहेत. त्यामुळं कुणाला कुणी काय आश्वासन दिलं, त्यावेळी एकाने दुसऱ्याला जे आश्वासन दिलं त्यावेळी तिसरा हजर असल्याखेरीज
तो असा इतक्यात छातीठोकपणे कसं सांगू शकतो की हे आश्वासन दिलं म्हणून. पण ते हा सगळा जरतरच्या चर्चेचा प्रश्न आहे. आजची चर्चा अशी आहे की जरी विचारातल्या परिवर्तनामुळं किंवा खाजगी जीवनातल्या काही अडचणींमुळं माणसं पक्ष बदलत असतात हे खरं असलं तरी आज घडीला नारायण राणेंच्या बाबतीत असा कुठलाही निष्कर्ष काढणं हे त्यांच्यावर अन्यायकारक होईल आणि घाईचं होईल असं मला वाटतं. बिलकुल, ही चर्चा आपण सुरूच ठेवूया. अभय देशपांडेंना पण विचारणार आहोत की नारायण राणेंची नाराजी नेमकी काय आहे. मुख्यमंत्र्यांवर ते नाराज आहेत की मुख्यमंत्री पद मिळत नाही म्हणून ते नाराज आहेत, याविषयी सुद्धा आपण बोलूया. अभय देशपांडे, नारायण राणेंची जी नाराजी आहे ती मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे की मुख्यमंत्र्यांवर नाराजी या कारणाआडून मुख्यमंत्री पद मिळत नसल्याची ती खरी नाराजी आहे? मला वाटतं की त्यांची पक्षावरचीच नाराजी आहे. मगाशी महाजन सर म्हणाले की असं आश्वासन दिलं जात नाही, परंतु एक आहे की मुख्यमंत्री पद भूषवलेला माणूस पक्षात येतो आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला तुमचा योग्य सन्मान केला जाईल. आता मुख्यमंत्री पद भूषवलेल्या माणसाचा योग्य सन्मान म्हणजे कुठलं पद असतं? स्वाभाविकच त्यांची अपेक्षा ती होती आणि त्या पद्धतीने त्यांनी नेहमी आपली मोर्चे बांधणी त्यासाठी केली. विलासराव देशमुख ज्यावेळेस मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर ज्यावेळेस पायउतार झाले त्यावेळेस त्यांना वाटत होतं की हे पद आता आपल्याकडे येईल. त्यावेळेस काँग्रेसने ते अशोक चव्हाण यांच्या पारड्यात वजन टाकलं. त्याच वेळी राणेंनी बंड केलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई पण झाली, परंतु नंतर परत ते पक्षात आले. त्यावेळेसपासून त्यांचे सातत्याने प्रयत्न चालू होते. आता लोकसभेनंतर परत एकदा निवडणूक झाल्यानंतर एवढा पराभव झाला, परत एकदा नेतृत्व बदल होईल, या नेतृत्वाखाली काँग्रेस जिंकणार नाही असं अनेकांचं म्हणणं होतं आणि त्यावेळेस परत एकदा त्यांना मला वाटते की अपेक्षा होती आणि काँग्रेसने मागच्या आठवड्यात स्पष्ट केलं की या निवडणुका आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत. बिलकुल. त्यामुळे राणेंपुढे आज दोनच पर्याय होते की हा निर्णय मान्य करून वाट पाहणे किंवा आता वेगळी वाट निवडणे. तर त्यातला मला वाटतं की दुसरा पर्याय त्यांनी ठरवून घेतलेला आहे. आज त्यांनी जी राजीनामा देण्याची घोषणा केली, त्यांनी निर्णायक घोषणा केलेली, सोमवारी ते जाहीर करतील. केवळ राजीनामा देऊन ते पक्षात राहतील का याबद्दल मला शंका वाटते, कारण त्यांनी जे पाऊल उचललं, नारायण राणेंचा स्वभाव, त्यांचा आजपर्यंतचा त्यांचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड जर बघितला आपण तर ते अर्धवट पाऊल कधी टाकत नाहीत. मग त्यात त्यांचा फायदा होईल किंवा नुकसान होईल हा भाग सोडा, परंतु ते अर्धवट पाऊल टाकत नाहीत. त्यामुळे सोमवारी ते निश्चित काहीतरी भूमिका घेतील. आता ती भूमिका काय असेल, ते कुठल्या दिशेने जातील, हा मला वाटतं की त्याच्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क होऊ शकतात. आज त्यांच्या पुढे मर्यादित पर्याय आहेत. त्या मर्यादित पर्यायामध्ये पण काही आडकाठी आहेत. मगाशी महाजनांनी तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्याला एकदम सोयीने बगल दिली त्यांनी की भाजपामध्ये त्यांना प्रवेश दिला जाणार आहे की नाही, ही जी चर्चा आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. विशेषतः उद्धव ठाकरे यांनी आज जे स्टेटमेंट केलं, बापटांनी की आज जे उद्धव ठाकरेंनी मगाशी स्टेटमेंट केलं की आमचा मित्र पक्ष आहे आणि आमच्यात एक समन्वय, ते त्यांना पक्षात घेणार नाहीत. आज महाजन असं स्पष्ट सांगू शकतात का की आम्ही घेणार नाही? बापट असं सांगू शकतात का की आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही? आज परिस्थिती अशी आहे की भाजपाला जर महाराष्ट्रात स्वबळावर लढायचं असेल आणि तसा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असेल तर मला वाटतं की नारायण राणे हे भाजपात जाऊ शकतात. अन्यथा ते काहीतरी वेगळा मार्ग स्वीकारतील. तो वेगळा मार्ग म्हणजे कदाचित स्वतंत्र पक्षाचा पण असू शकतो. आज तशी परिस्थिती नक्कीच आहे, पण एक नक्की आहे की त्यांनी आता निर्णायक भूमिका घेतलेली दिसते आणि सोमवारी मला वाटतं ते त्याच्यावरचा पडदा उघडतील. बिलकुल. गिरीश बापटजी काय म्हणाली यावर? हाच प्रश्न थोडासा बदलून मी विचारतो की नारायण राणेंचा भाजपला आणि जर एकत्र निवडणूक लढली तर महायुतीला किती फायदा आगामी निवडणुकीत होईल जर ते तुमच्या पक्षात आले तर, असं तुम्हाला वाटतं? असे जर तरला काही उत्तर नसतं, पण मी असं नेहमीच मानतो की एक माजी मुख्यमंत्री, सेनेत अनेक काळ नेते म्हणून राहिलेले, शेवटी ह्याचा फायदा होतच असतो ना. 15, 20, 10 काहीतरी ठिकाणी फायदा होईल, पण राजकीय जीवनामध्ये कोणाचा फायदा तोटा होईल ह्याच्यापेक्षा त्यांना सन्मानाची वागणूक मिळते का नाही ही पदापेक्षा देखील एक मोठी अपेक्षा माणसाची असते असं मला वाटतं. मग बारीक बारीक कारणावरनं वाद होतात. काँग्रेसने नारायण राणेंचा वापर अडचणीच्या वेळेला मात्र फार कुशलतेने केला. म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय पेटला तेव्हा मग त्यांना नारायण राणेच आठवले. जुन्या ह्याच्यात मला आठवते पत्रकारांवर हल्ला झाला तेव्हा त्यांना नारायण राणेच आठवले. म्हणजे ढाल करायला नारायण राणे पुढे पाहिजे, पण पद द्यायच्या वेळेला मात्र विचार करायचा नाही. माणसाची मनस्थिती बिघडते. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येक जण एक हेतू ठेवून आलेला असतो. भारतीय जनता पार्टी याचा काय विचार करेल, सेनेचे आमची युती आहे
या सगळ्याचा विचार करून योग्य वेळी योग्य नेतृत्व घेईल. पण अशा राजकीय ऐन निवडणुकीच्या दरम्यान नारायण राणे काँग्रेस पक्ष सोडून जाऊ इच्छितात या मानसिकतेत आले. याच्यातच काँग्रेसचं अपयश आहे असं मला वाटतं. नंतर कोण कोणाला जाऊन मिळून यश मिळेल हे घोडा मैदान जवळ आहे. पण अशी संस्कृती काँग्रेसने डेव्हलप केली की माणसांना फोडायचं, आपल्यामध्ये घ्यायचं, त्यांना सांगायचं की भविष्य काळात तुम्हाला काहीतरी देतो, त्याचा वापर करून घ्यायचा, त्याच्याच माध्यमातून निवडणुका बिलकुल जिंकायच्या. बिलकुल हा आणि तुमचा योग्य वेळ मुद्दा आली की लक्षात आला. मात्र त्याला बाजूला मात्र करायचं. अभय देशपांडेंनी ही जो मुद्दा काँग्रेसची उपस्थित संस्कृती केलेला आता होता. महाराष्ट्रात अनेक जणांना माहिती झालेली आहे. बिलकुल गिरीश बापटजी आता जो मुद्दा उपस्थित केलेला होता अभय देशपांडेंनी, त्याचंही उत्तर द्या की उद्धव ठाकरेंनी ज्याप्रमाणे दरवाजे बंद असतील याचे स्पष्ट संकेत दिलेले होते, शिवसेना प्रमुखांना त्रास देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पक्षात प्रवेश मिळणार नाही आणि तो भाजपमध्येही मिळणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं होतं. तशा प्रकारे तुम्ही सताड दरवाजे बंद केलेले नाहीयेत, एक फट का होईना तुमची उघडी असणार आहे. असं आहे की शिवसेनेच्या अंतर्गत सर्व निर्णय घ्यायला आदरणीय उद्धवजी ठाकरे हे समर्थ आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व देखील समर्थ आहे. पण युती असल्यामुळे अनेक मुद्दे हे चर्चेतनं आम्ही सोडवतो. याच्या आधी अनेक वेळा अनेकांचे प्रवेश जे भाजपमधनं शिवसेनेमध्ये गेले त्याच्याही बाबतीत चर्चा झाली. शिवसेनेतले काही भाजपमध्ये आले, मग ते स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत किंवा राज्य पातळीवर. त्यामुळे राजकारणामध्ये कुठलाही मुद्दा उपस्थित झाला, वाद झाला तर तो चर्चेच्याच माध्यमातून सुटतो, टीव्हीच्या माध्यमातून सुटत नाही. आणि येणाऱ्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज काँग्रेस खिळखिळी झाली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भांडण चालू असताना या महाराष्ट्रात परत आमचं राज्य येण्याच्या करता जे काही करावं लागेल ते भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करेल. बिलकुल या तुमच्या वाक्यावरच एका ब्रेकची वेळ झालेली आहे. सत्ता येण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या भारतीय जनता पक्ष करेल असं त्यांचं म्हणणं आहे. महाजनांना याविषयी बोलायचं आहे. काँग्रेसनी राणेंना काय दिलं आणि राणेंनी काँग्रेसला काय दिलं याविषयी एक डॉक्टर रत्नाकर महाजन, ब्रेक पूर्वी गिरीश बापटांनी जो मुद्दा मांडला त्याविषयी तुम्हाला बोलायचं होतं. आणि त्याचबरोबर प्रश्न हा आहे की काँग्रेसनी राणेंना काय दिलं आणि राणेंनी काँग्रेसला काय दिलं. अमेरिकेचे एकेकाळचे अत्यंत लोकप्रिय अध्यक्ष केनेडी यांचं एक वाक्य आहे, डोंट आस्क व्हॉट द कंट्री हॅज डन फॉर यू, आस्क युअर सेल्फ व्हॉट यू हॅव डन फॉर द कंट्री. या उक्तीच्या प्रकाशात जर बघायचं झालं तर पक्षानं कुणा माणसाला काय दिलं आणि कुणा माणसानं पक्षाला काय दिलं ह्या चर्चेला एका अर्थानं सैद्धांतिक किंवा अकॅडमिक महत्त्वाच्या पलीकडं काही नसतं, कारण हे दोघांचेही संबंध परस्पर पूरक असतात. जसं पक्षात माणूस आल्यानंतर पक्षाच्या विचाराची, धोरणाची, कार्यक्रमाची आणि संघटनेची शक्ती त्या नेत्याला आपोआप मिळते, तसं नेत्याच्या स्वतःच्या व्यक्तिगत ताकदीची आणि व्यक्तिगत गुणांची ताकद पक्षाला मिळते. त्यामुळे हे परस्पर पूरक आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये असा भेद करणं हे मुळातच चुकीचं आहे. मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षानं आज काहीही सांगितलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले वित्तुष्ट अमुक तमुक ह्या कपोलकल्पित चर्चा कितीही केल्या तरी मुळामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सगळं आलबेलं आहे अशी परिस्थिती नाही आहे, हे अख्खा महाराष्ट्र जाणतो. एवढंच कशाला, दोन्ही पक्षाच्या अंतर्गत सुद्धा अनेक विषयांवर मतभेद आहेत. ते मतभेद काहीतरी करून कंटेन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तेव्हा एका बाजूला आपल्या तंबूतली बेबंदशाही जर लपवायची असेल तर दुसऱ्याकडं बोट दाखवणं हे अपरिहार्य ठरतं. या पार्श्वभूमीवर राणेंसंबंधीच्या या विषयावर आज जी काही आपण चर्चा करू ती आज तरी थेरॉटिकल आणि सैद्धांतिक असेल. त्याचं कारण असं की राजकारणामध्ये एक आठवडा हा फार मोठा कालावधी असतो. ए वीक इज अ लॉंग पिरियड इन पॉलिटिक्स. सोमवारच्या मध्ये अजून बरेच दिवस आहेत. त्या काळामध्ये मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा होईल, त्यांची दिल्लीच्या नेतृत्वाशी सुद्धा चर्चा होईल आणि त्यानंतर सोमवारी कदाचित आपल्याला आज ही परिस्थिती बदललेली सुद्धा दिसेल. त्यामुळं तोपर्यंत काही नेमक्या शब्दामध्ये आणि ठोस रूप देऊन याची चर्चा करता येईल असं मला वाटत नाही. बिलकुल. दीपक काय सांगाल? महाजन साहेब सांगतायत ते ठीक आहे, सोमवारपर्यंत वेळ आहे,
पण राणेंची आतापर्यंतची जर आपण गेल्या महिनाभरातली धुसफूस बघितली किंवा आतमधली जी तडफड बघितली तर त्याच्यावरून एक दिसतंय की राणे आता थांबणार नाहीत. त्यांनी निर्णय पक्का केलेला आहे. कारण राणेंची आता अशी मनस्थिती झालेली आहे की काँग्रेसने आपली फसवणूक केली आहे या निर्णयापर्यंत, या विचारापर्यंत ते आलेले आहेत. आपण बघितलं तर 2005ला जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा एक त्यांना शब्द देण्यात आला होता आणि हे केवळ राणे सांगत नाही तर काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी खासगीमध्ये मान्य केलंय की राणेंना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात शब्द दिला होता आणि त्यांच्यात ती क्षमता आहे. परंतु राणेंमधल्या क्षमतेचा वापर काँग्रेसने केला नाही आणि लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणेंना एक अपेक्षा होती की आपल्यामध्ये जी क्षमता आहे, कारण ह्या राज्यामध्ये काही कमी लीडर आहेत जे मास लीडर म्हणून ओळखले जातात, त्यातले राणे एक आहेत. गोपीनाथ मुंडे होते, त्याच्यानंतर विलासराव एक होते, भुजबळ एक तशा प्रकारचे नेते आहेत ज्यांच्या मागे लाखोचा जनसमुदाय उभा राहू शकतो. राणे त्यापैकी एक नेते आहेत. परंतु राणेच्या क्षमतेचा वापर काँग्रेसने केला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर तो केला जाईल असं त्यांना वाटत होतं किंवा विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगली कामगिरी करता यावी याच्यासाठी इच्छा होते की सोनिया गांधी आपल्याला संधी देतील, पण ते झालं नाही आणि आपल्या क्षमतेचा वापर होत नाही. यामुळेच आता राणे नाराज आहेत आणि त्या नाराजीतून ते आता या निर्णयापर्यंत आलेत की आपण आता राजीनामा द्यायचा मंत्रिपदाचा. भले हा पक्षावर दबाव टाकण्यासाठी असेल, परंतु महाजन साहेब जसं म्हणतायत तसं आता राणे थांबतील असं मला तरी वाटत नाही. कारण गेल्या महिनाभर मी त्यांच्या सगळ्या ज्या हालचाली सुरू आहेत त्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. बिलकुल. महाजन साहेब, ज्या सिद्धांताचा तुम्ही उल्लेख केला तो सिद्धांत मूलभूत धरून नारायण राणे आपल्या निर्णयाचा विचार करतील याची तुम्हाला खात्री वाटते? त्यापूर्वी मगाशी गिरीशनी जी 2 उदाहरणं सांगितली त्याच्याकडं अशाही दृष्टीने बघता येईल की अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांच्या बाबतीमध्ये मार्ग काढण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने मंत्रिमंडळातल्या राणे नावाच्या एका मंत्र्यावरच सोपवली. यावरून त्यांचं पक्षातलं महत्त्व सिद्ध होतं. बिलकुल. त्यामुळे अडचणीच्या वेळी त्यांना दिलं हे म्हणणं त्यांच्या बाबतीत ठीक आहे, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी की अतिशय महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर मार्ग काढण्याची जबाबदारी इतर अनेक मंत्री असून सुद्धा काँग्रेस पक्षानं आणि मंत्रिमंडळानं राण्यांवर जबाबदारी दिली याचंही काही महत्त्व आहे. बिलकुल. पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर ही चर्चा आपण पुढे नेणार आहोत. शिवसेना सोडून ज्यावेळी नारायण राणे काँग्रेसमध्ये दाखल झालेले होते त्यावेळी शिवसेनेचं जितकं नुकसान झालं तितकं नुकसान आज काँग्रेस सोडून नारायण राणे गेले तर काँग्रेसचं होईल का, याविषयी आपण चर्चा करूया. गिरीश बापट, ज्यावेळी राणेंनी शिवसेना सोडली त्यावेळी शिवसेनेचं जेवढं नुकसान झालं होतं तेवढं नुकसान राणेंनी काँग्रेस सोडली तर काँग्रेसचं होईल असं तुम्हाला वाटतं का? असे नुकसान कोणाचं किती होईल हा काही माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा प्रश्न नाही आहे. फायदा कोणाचा किती होईल असं मी बघणारा कार्यकर्ता आहे. आणि राजकीय जीवनामध्ये मी अनेक वेळेला पाहिलं की राणे कधी सेना सोडतील असं आम्हाला वाटलंही नव्हतं. हाच प्रश्न आपण फायद्याच्या दृष्टीने कधी वाटलं हाच प्रश्न जर आपण फायद्याच्या दृष्टीने घेतला की शिवसेना सोडली होती त्यावेळी काँग्रेसमध्ये सामील झाले त्यावेळी काँग्रेसचा जितका फायदा झाला तितका फायदा आता ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले तर भाजपचा होईल का? फायदा भाजपचा होईल का नाही ह्यापेक्षा मी असा विचार करतो की तोटा काँग्रेसचा होईल का नाही. मी आधी तोच प्रश्न विचारला. त्यांचा काय निर्णय घ्यायचा आहे ते समर्थ आहेत घ्यायला. ते काही राजकारणात नवीन नाही आहेत, त्यांना सगळं महाराष्ट्राचं राजकारण कोळून पेलेत. हो. त्यामुळे काँग्रेसने आता हा विचार करायचा आहे की त्यांना आपण जर म्हणजे ते जर काँग्रेसमधनं गेले तर काँग्रेसचा तोटा किती होईल. राष्ट्रवादीवाले आनंदित होतील का दुःखी होतील याच्याशी काही मला, कारण ते काँग्रेस पक्षाचे आहेत आता. आणि कोण कुठल्या पक्षात कसा कधी जातो हे आपल्या महाराष्ट्राची परंपरा शरद पवार साहेबांपासून आपण पाहिलेली आहे. आणि अनेक जण सेना सोडलेले परत सेनेमध्ये गेलेत, भाजप सोडलेले परत भाजपमध्ये आलेत, काँग्रेस सोडलेले काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमधनं नाराज होऊन परत बाहेर आले. त्यामुळे राजकीय जीवनामध्ये सन्मानाचं स्थान मिळालं नाही. आपली अशी कुचंबणा होती असं वाटलं तर लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य असतं. आणि मला असं वाटतं की डॉक्टर महाजन आमचे मित्र आहेत, त्यांनी देखील राष्ट्रवादी पक्ष सोडलाच होता ना, त्यांची पण तिथे कुचंबणाच होत होती. त्यांना तर मिळालं होतं काही ना काहीतरी. नाही बापट साहेब, रत्नाकर महाजन हा आजचा विषय नाहीये. अगदी घेऊन बिलकुल ती फार कमी माणसं राजकारण. बिलकुल रत्नाकर महाजन यावर बोलतील. मात्र गिरीश बापट, महाजन हा आजचा विषय नाहीये. तुम्ही म्हणालात की मला फायद्याविषयी भाजपचा किती फायदा होईल यापेक्षा काँग्रेसचा किती तोटा होईल हा विषय महत्वाचा आहे.
किती तोटा होईल काँग्रेसचा हे सांगून टाका. किती काय नेमका तोटा होईल नाही नाही काँग्रेस? नाही महाजन पण महाजन आज महाजन एकच मिनिट, महाजन हा विषय नसला तरी महाजन काँग्रेसच्या वतीनं आज बोलायला आलेत ना. ठीक आहे महाजन साहेब बोला. नाही काय कधी कधी असं होतं की विषयाशी संबंधित बोलण्याजोगं बोला, ठोस डॉक्टर. आपल्याकडं काही नसेल आणि चर्चेच्या ओघात या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचं कंपल्शन जेव्हा निर्माण होईल तेव्हा असे साईड विषय, साईड ट्रॅक हे केले जातात. पण माझं नाव घेतलंय म्हणून मी सांगतो, माझी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोंडी कुचंबणा वगैरे अशी काहीही होत नव्हती. मी शुद्ध वैचारिक भूमिका घेऊन ती अशी की सोनिया गांधींच्या विदेशी मुळाचा विचार सोडून दिल्यानंतर धर्मनिरपेक्ष बाहेर राष्ट्र लोक आता जरा गिरीश थांबा, माझं पूर्व होऊ द्या मग तुम्ही बोला. मी असं म्हणलं की धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्रवाद या मूल्यांवर जर काँग्रेस इतकीच राष्ट्रवादी काँग्रेसची श्रद्धा थांबतो, असेल डॉक्टर, थांबतो तर तुमच्यामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे ही भूमिका घेऊन मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. आणि तत्पूर्वी हे पण सांगितलं पाहिजे, तत्पूर्वी त्या पक्षामुळं मिळालेलं राज्य नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्षपद पक्षाने न मागता मी सोडलेलं होतं. म्हणून आधी पदाचा राजीनामा दिला आणि नंतर पक्षाचा राजीनामा दिला. हे रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे. म्हणून मी सांगतो, माझं नाव घेतलं नसतं तर हे बोलण्याची काय आवश्यकता नसती, कारण आजच्या विषयाशी ते संबंध आहे, नाही. उरला प्रश्न मी काँग्रेसच्या वतीनं बोलायला येतोय, जसं अन्य कोणी बीजेपीच्या वतीनं बोलायला येतं आणि कोणी शिवसेनेच्या वतीनं बोलायला येतं, तसंच मी काँग्रेसच्या वतीने बोलायला येतो. कारण काँग्रेसनं माझ्यावरती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि दिलेली जबाबदारी टाळण्याचा माझा स्वभाव नाही. ठीक आहे गिरीश बापट, जर राणेंविषयी तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर तुम्ही ते देऊ नका. मात्र आपण चर्चा डायव्हर्ट करणं योग्य ठरणार नाही. महाराष्ट्राला राणेंचं काय होणार याविषयी सध्या उत्सुकता आहे आणि तुम्ही जर याचं उत्तर देत असाल तर आम्हाला त्याचा आनंद होईल की राणेंनी काँग्रेस सोडून जर ते भाजपमध्ये आले तर काँग्रेसचं नेमकं काय नुकसान होईल आणि भाजपचा नेमका काय फायदा होईल. नाही, मी तेच तुम्हाला सांगतो की त्यांना पहिल्यांदा काँग्रेस सोडू दे, मग नुकसानीच्या करता आम्हाला काही त्याच्यात आनंद नाही. आणि त्यांची इच्छा भारतीय जनता पार्टीमध्ये असेल तर मित्र पक्षाबरोबर चर्चा करून आमचं स्थानिक नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्व त्याचा विचार नक्की करेल. आणि हे स्वातंत्र्य आहे सगळ्यांना. आणि आता काही लगेच घेतलं नाहीये, त्यांनी आधी इच्छा तर प्रदर्शित करू दे. हे आपलेच सगळे अंदाज आहेत. त्यामुळे एक राणेंसारखं मोठं व्यक्तिमत्व जेव्हा काँग्रेसला कंटाळून काँग्रेस सोडत आहे आणि ते कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात येऊ इच्छित आहे, राजकीय जीवनामध्ये असं अनेक वेळा झालेलं आहे. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा काँग्रेसचा राजीनामा देऊ देत. तो दिल्यानंतर त्यांनी स्वतः इच्छा प्रदर्शित करू दे. तुम्ही आणि आम्ही बोलून चालणार नाही. त्यांची जर इच्छा असेल, त्यांना जर काम करायचं असेल, भारतीय जनता पक्षाचा विचार आणि तत्वज्ञान त्यांना पटलं असेल तर आमचं नेतृत्व योग्य तो विचार करून निर्णय घेईल. ठीक आहे, योग्य तो विचार करून निर्णय घेऊ असं तुम्ही म्हणताय. भुजबळ राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याची बातमी आहे, राणे काँग्रेसमध्ये नाराज असल्याची बातमी आहे. हे सत्ता बदलाचे संकेत आहेत का याविषयी सुद्धा आपण बोलूया. सत्ता बदलाची चाहूल या दोन नेत्यांना लागल्यामुळे तो त्यांच्या सध्याच्या बंडाच्या मागचं एक कारण आहे का याविषयी आपण बोलूया. डॉक्टर महाजन, जो प्रश्न बापटांना विचारलेला होता तोच प्रश्न तुम्हालाही मी विचारतो. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये असताना नारायण राणेंची जेवढी शिवसेना सोडल्यामुळे नुकसान झालं होतं तेवढं नुकसान काँग्रेसला जाणवेल का जर नारायण राणेंनी काँग्रेस सोडली तर? नाही, हे भविष्यवाणी वर्तवल्यासारखं होईल थोडंसं. पण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे व्यक्ती आणि पक्ष यांचे संबंध परस्पर पूरक असतात. दोघांचाही एकमेकांना फायदा वा तोटा होतो. हे लक्षात घेतलं तर समजा असं काही घडलं तर विशेषतः कोकण विभागामध्ये त्याचे काय परिणाम होतील हे बघण्याजोगं आहे. पण त्याची चर्चा करण्याचा आजचा दिवस नाही. जेव्हा प्रत्यक्ष घटना घडेल, समजा ती घटना घडलीच नाही तर आज चर्चा करून काय उपयोग आहे त्याचा. म्हणून काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं विधानसभा निवडणुकांना सर्व लोकांना बरोबर घेऊन आणि तिकीट वाटपामध्ये नीट काळजीपूर्वक तिकीट वाटप करून आणि सुसंघटित प्रचार यंत्रणा राबवून ताकदीनं निवडणूक लढवणं हाच आजचा काँग्रेस पक्षापुढचा मुख्य विचार आहे. बिलकुल. दीपक, ज्या प्रकारे आता राणेंची सध्याची बॉडी लँग्वेज दिसते आहे, गेल्या 9 वर्षामध्ये नारायण राणेंच्या राजकीय ताकदीचा आपण विचार केला शिवसेना सोडल्यापासून ते आजच्या दिवसापर्यंतचा, तर ह्याचा प्रवास कसा झाला असं तुम्हाला वाटतं? राजकीय ताकद वाढली आहे, कमी झाली आहे
की आहे तेवढीच राहिली? अमोल, काँग्रेसमध्ये येताना शिवसेना सोडून त्यांच्याबरोबर अनेक समर्थकही आले होते, जे गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये होते, त्यांच्याप्रमाणे कट्टर शिवसैनिक होते. अशा अनेक कट्टर शिवसैनिकही राणेंबरोबर काँग्रेसमध्ये आले होते. त्यावेळेला आमदारही होते. काही जो लोक त्यांच्याबरोबर एकत्र राहिले, आत्ताही त्यांच्याबरोबर आहेत. गेले 9 वर्ष राणेंची त्यांनी साथ केली, परंतु त्यांच्या काही समर्थकांना काँग्रेसने न्याय दिला नाही. त्याच्यामुळे शेवटी समर्थक राहतात, त्यांना संधी मिळते आपल्या नेत्याच्या मार्फत, म्हणून समर्थक त्याच्याबरोबर राहतात. राणेंबरोबर असलेल्या लोकांना ते काँग्रेसमध्ये संधी देऊ शकले नाहीत, कारण काँग्रेसनेही संधी दिली नाही. त्यामुळे अनेक समर्थक त्यांच्यापासून एक एक करून दूर गेले. आत्ता त्यांच्याबरोबर जे समर्थक आहेत ते आता राणेंनी जर सोमवारी निर्णय घेतला तर त्यांना त्यांच्या निर्णयाला, समजा त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या निर्णयांना किती साथ देतील हा खरा प्रश्न आहे. कारण राणेंनी काँग्रेसमध्ये राहून आपल्या समर्थकांना संधी दिली नाही, ते दुसऱ्या पक्षात गेले आणि त्यांच्याबरोबर पुन्हाही समर्थक गेले, तर आपल्याला तिथे संधी मिळेल का हा खरा प्रश्न आहे. कारण आपल्याला अशी अनेक उदाहरणं देता येतील. सदा सरवणकर आहे, विजय वडेट्टीवार आहे, कालांतराने राणेंपासून दूर गेले, कारण राणेंबरोबर राहून आपल्याला संधी मिळत नाहीये असं त्यांच्या लक्षात आलं. परंतु जे आता तीच राणेंच्या आता अडचण होणार आहे की जेव्हा ते जर कदाचित पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तर आपल्याबरोबर किती लोक बरोबर येतील हा राणेंना अंदाज घ्यावा लागणार आहे. आणि हा अंदाज कदाचित त्यांनी घेतला असेल, परंतु ह्या बरोबर येणाऱ्या लोकांना आपण काँग्रेसमध्ये जरी संधी देऊ शकलो नाही तरी जेव्हा नव्या पक्षात जातोय त्या नव्या पक्षामध्ये आपल्याला संधी देता येईल का हा सुद्धा राणेंवर मोठा दबाव असणार आहे समर्थक बरोबर घेताना. बिलकुल. गिरीश बापट, जरी तुम्ही सध्या कुठलीही शक्यता व्यक्त करत नसलात आणि नारायण राणे भाजपमध्ये आले तर त्यांना प्रवेश मिळणार नाही असं स्पष्टपणे उद्धव ठाकरेंप्रमाणे तुम्ही सांगत नसलात, तरी सुद्धा अजून 4 ते 5 दिवस नारायण राणेंच्या घोषणेला बाकी आहेत. या 4 ते 5 दिवसांमध्ये नारायण राणेंना कुठल्या कारणासाठी तुम्ही शुभेच्छा द्याल भाजपमध्ये येण्यासाठी, की जिथे आहे तिथेच त्यांची नाराजी मिटावी आणि तिथेच सुखासमाधानाने त्यांनी नांदावं त्याच पक्षामध्ये, यासाठी? ते गेले 20-25 वर्ष मी राजकीय जीवनामध्ये अनेकांशी माझी व्यक्तिगत मैत्री आहे. हो. पक्षीय राजकारण वेगळं असतं आणि मैत्रीचे संबंध वेगळे असतात. राणे आमचे नेते होते तेव्हा त्यांना आम्ही शुभेच्छा तेव्हाही देत होतो. ते काँग्रेसमध्ये गेले, सभागृहात कामकाज करताना तेव्हाही देत होतो. एखादा माणूस अडचणीत आल्यानंतर त्याला शुभेच्छा देणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे मला अशी काही लाजबीज वाटत नाही. मी उलट माझे जे विचार आहेत ते नेहमी स्पष्टपणे मांडत असतो. मी राणे शिवसेनेत होते तेव्हाही त्यांना शुभेच्छा देत होतो, ते काँग्रेसमध्ये गेले तेव्हाही त्यांना शुभेच्छा देतो, ते कुठेही नसतील राजकारणात समजा तरी त्यांना शुभेच्छा नाही, काय म्हणून आता तुम्ही काय म्हणून शुभेच्छा द्याल? पक्षामध्ये गेले तरी शुभेच्छा देईन, कारण शुभेच्छा हा व्यक्तिगत पातळीवर असतात, राजकीय निर्णय हे राजकीय निर्णय असतात. नाही, गिरीश बापट, आपली वेळ संपत आली आहे, पण तुम्ही सराईतपणे माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळत आहात. शुभेच्छा का नाही देणार त्यांना? नाही, कशासाठी, काय म्हणून शुभेच्छा द्याल हा आमचा प्रश्न आहे त्याच पक्षामध्ये त्यांची नाराजी दूर व्हावी आणि काँग्रेसमध्येच त्यांना सन्मान मिळावा अशा शुभेच्छा पाहिजे तेच मी देईन असं कसं आहे? नाही, मी 2 ऑप्शन दिले तुम्हाला जो हवा तो तुम्ही निवडू शकता. राणे साहेब हे माझे मित्र आहेत. नाही, मी सांगतो ना, राणे साहेब हे माझे मित्र आहेत. ते शिवसेनेत असताना विरोधी पक्ष नेते होते, तेव्हाही ते आमचे नेते होते, ते आजही आमचे नेते आहेत. त्यामुळे ते माझे मित्र असल्यामुळे त्यांना नेहमीच मी शुभेच्छा देतच राहणार. मी सभागृहात दिलेल्या आहेत. बिलकुल, तुमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचले असतील. तेव्हाही ते नेते होते, आजही ते आमचे नेते असं ते म्हणतात. अभय देशपांडे, तुम्हाला काय वाटतंय या 4 दिवसामध्ये ऐतिहासिक काही असं घडामोडी घडू शकतात का? आज जी शक्यता दिसतीये ती शक्यता मावळण्याची किती चिन्ह दिसत आहे? नाही, आता जे मगाशी तुम्ही उल्लेख केलात की भाजपाने त्यांची फट उघडी ठेवली, प्रवेशाची फट नाही, पूर्ण दरवाजा उघडा ठेवलेला आहे. बिलकुल. म्हणजे एक तर आज स्पष्ट झालं की त्यांनी आम्ही घेणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जरी आक्षेप किंवा एक सूचक इशारा दिला असला तरी आम्ही त्यांना घेणारच नाही असं भाजप आज बोलत नाहीये. त्यांचा स्वबळावर जाण्याचा निर्णय असेल तर कदाचित प्रवेशही करतील. स्वतः राणेंपुढे जर आपण विचार केला, आज त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी ते त्यांच्यासमोर एक 3-4 पर्याय आहेत. 3-4 पर्यायापैकी एक पर्याय आहे तो भाजपामध्ये जाणे, जर ती युती होणार नसेल. दुसरा पर्याय आहे की स्वतःचा पक्ष निर्माण करून त्याच्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण जनसुराज्य शक्तीसारखा एक पक्ष कोल्हापूरमध्ये निर्माण झाला आणि त्यांनी सर्व बंडखोरांना उमेदवारी देऊन काही स्वतःची ताकद निर्माण करायचा प्रयत्न केला होता. नंतर त्या पक्षाचं कुठल्या पक्षात मर्जर करायचं किंवा काही स्ट्रॅटेजिक अलायन्स करायचा मार्ग खुला असतो, किंवा आहे त्या पक्षामध्ये झालेलं आपण फक्त मंत्रीपद सोडून आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून शांत बसायचं. असे 3 पर्याय. तो 3ऱ्या पर्यायाची शक्यता आजचा त्यांचा मूड पाहता वाटत नाही. त्यामुळे सोमवारी ते निर्णायक भूमिका घेतील आणि ही निर्णायक भूमिका आजच्या याच्यानुसार तरी ती स्वतंत्र पक्षाची असेल अशी साधारणतः चिन्ह आहेत. बिलकुल.
नारायण राणे काय करतात हे कळण्यासाठी आपल्याला काही दिवस सोमवारपर्यंत तरी थांबावं लागणार आहे. त्यामुळे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल चारही जणांचे मी धन्यवाद आभार मानतो. निरोप घेण्यापूर्वी नारायण राणे काय निर्णय घेणार हे सोमवारी कळेलच. त्यांनी अजूनही कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. मात्र त्यानंतर कुठले कुठले दरवाजे त्यांच्यासाठी उघडे होतात हे आपल्याला कळेलच. मात्र या घोषणेपूर्वी अजून एक दरवाजा मात्र त्यांच्यासाठी खुला झालेला आहे आणि दिल्लीमध्ये त्याची आज घोषणा करण्यात आली. जाता जाता आपण बघूया की हा कुठला दरवाजा राणेंसाठी खुला करण्यात आला. नारायण राणे जर RPI मध्ये आले तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. आणि आता काँग्रेसमध्ये राहून तो उपयोग नाही आहे. म्हणजे आता मंत्रिपदाचा राजीनामा 2 महिन्याच्या अगोदर आपण दिला, ओळखून दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. की नंतर मंत्रिपद जाण्यापेक्षा म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळं नारायण राणे यांनी फक्त मंत्रिपदाचा राजीनामा न देता मी त्यांच्याकडे सूचना करतो त्यांना की आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्या आणि आपण RPI मध्ये या. तिकीट कुठून येणार त्यासाठी मी प्रयत्न करेन. मी उद्धवजीशी बोलेन. म्हणजे तिकीट जे आहे ते जर RPI मध्ये आले तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी राहणार आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे, जरी नारायण राणे तसे कॅपेबल असणारे अशा पद्धतीचे लीडर आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.